ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। हॅलो, हा बोला ना ताई. हा श्री स्वामी समर्थ. हा हा श्री स्वामी समर्थ ताई. प्रदीप दादांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांना कोटी कोटी धन्यवाद. हो हो मी माझा अनुभव शेअर करते ताई. हो हो सांगा ना ताई. मी बदलापूरवरून बोलते. ओ बर बर ठीक आहे. हो सांगा. मी स्वामी सेवेत येण्याच्या अगोदर खूप घाबरत होते ताई. हा हा हो, मला ना कुठेही जायची ना खूप भीती वाटायची. आणि पण मी ना जेव्हा स्वामी सेवेत आले ना तेव्हापासून ना घाबरायची, भीती वाटायची मला कमी वाटायला लागलेली. नंतर कारण माझे मिस्टर ना खूप दारू पित होते. मग मी आता माझ्या आईकडे राहते. माझ्यावरती चारित्र्य संशय वगैरे घ्यायचा, खूप त्रास द्यायचा, मला मारलेलं पण. मग मम्मीने मला नाही का इकडे घेऊन आली. मग त्याच्यावरती मला काय तिने पाठवलंच नाही. आणि माझ्याकडे 2 मुलं आहेत. माझी 2 मुलं मी लहान होते तेव्हा मी घेऊन आलेली. आणि आता ते मुलं, एक मुलगा 10वीला आहे, त्याने आता 10वीचा विषय पेपर दिले, तो आता 11वीला गेला. आणि बारका आहे ना, बारका तो 7वीला होता, तो 8वीला गेला. आणि मी दोन्ही मुलं घेऊन मी आता बाजूला राहते. मी आईमध्ये पण राहत नाही, बाजूला राहते मी. हो, खूप म्हणजे जेव्हा मी स्वामींमध्ये म्हणजे पहिलं मी जायचीच नाही, म्हणजे भीती वाटायची ना. म्हणजे हजबंड असं असल्यामुळे तुम्हाला थोडं कॉन्फिडन्स लो झाला असणार आहे. हो, म्हणजे मी खूप डिप्रेशन मध्ये गेलेली ताई. खूप डिप्रेशन मध्ये गेलेली. मला आईने नाही का 2-3 महिने सावरलं. मला मारलेलं होतं ना, माझ्या डोळ्याच्या इथे ना खून पण केलेली, असे म्हणजे निशाणी आहे. त्याने मला असं केसांना पकडून मला मारलेलं. मग माझ्या मम्मीला मी लवकर सांगितलंच नाही. मम्मी मला बोलायची काय झालं. मी तिला व्हिडिओ वगैरे कॉल करायची. मला नगर जिल्ह्यात दिलेलं आहे, कोलारमध्ये. किती वर्ष झालं ताई तुमचं लग्न होऊन? मला ना ताई सांगू का, 2008 मध्ये झालेलं आहे. बरोबर. हो, तेव्हा माझं लग्नाचं वय पण नव्हतं. 19 का 18 चालू होतं. त्यावेळेस लहानपणी लग्न केलं होतं ताई. हो, तेवढं आपल्याला काही समजत पण नसतं. आणि मला तेव्हा काहीच कळत नव्हतं ताई, तुम्हाला काय सांगू. म्हणजे मला काहीच नाही. 2003 मध्ये 10वीचे पेपर दिले आणि एक विषय गेला म्हणून पप्पांनी मग काय केलं, स्थळ म्हणजे 2-3 वर्ष असं इकडे तिकडे गेलं. त्याच्यानंतर पप्पांनी नाही का स्थळ बघितलं. मग पप्पांनी नाही बघितलं, माझी चुलत बहीण आहे ना, तिने बघितलेलं. मग ती बोलली पप्पांना की का चांगलं स्थळ आहे, असं आहे, पोरगा नाही का बँकेत कामाला, आमकं सगळं बोलायला लागली ती. मग वडील काय बोलले माझे, मी बघायला जातो. मग माझा मेवना, तिचे मिस्टर आणि माझे पप्पा जाऊन बघून आले. आणि त्यांना काय आवडलं काय माहिती, माझ्या वडिलांना नाही का असं म्हणजे काय केलंय काय माहिती, त्यांनाच पडली. हो, आणि त्या आले तिकडनं. आणि माझ्या मम्मीला पण नाही का सांगितलं की असं तसं पोरगा बँकेत आहे, आमकं आहे तमकं आहे. मम्मी बोलले आपण बघूया असं तसं. मग ते लोक लगेच त्यांना, आज माझ्या वडिलांच्या इथं ना चांगलं आहे, आम्हाला शेतीवाडी आहे पप्पांच्या इथे. आणि तेव्हा ऊस लावलेला. आणि ते लोक ना खूपच गरीब आहे इकडे माझ्या सासरच्या इथे. बरोबर. माझे सासरे लगेच मग बघायला आले. मग माझ्या मिस्टरांना घेऊन मग त्यांनी लगेच त्याच दिवशी लगेच सांगायला लागले की आपण सुपारी वगैरे फोडू म्हणून. मग माझे वडील तयार झालेले. मग माझी मम्मी बोलते, माझी मम्मीचे सगळं इकडे मुंबईला सगळे नातेवाईक आहे ना. मग ती बोलली की माझ्या भावांना सांगावं लागेल, माझ्या मेवण्यांना सांगावं लागेल. मी कोणाला सांगितलं नाही. आपण लगेच मुलगी द्यायची, हे आयुष्याचा प्रश्न आहे नाही का. आपण बघितलं पण नाही काय नाही, मला पाठवलं पण नाही काय नाही. मग पप्पा बोलायचे काय बघायचं, ते लोक गरीब आहे, असं आहे तसं आहे. मग झालं इकडनं तिकडनं माझं लग्न झालं. मी सासरी गेली. मग पहिल्या दिवशी काही नाही, आता नवीन कसं आपल्याला काय माहित नसतं, बरोबर आहे की नाही. हो बरोबर आहे. बँकेत कुठल्या पोझिशनवर होते ताई त्यांनी, म्हणजे असं? अहो ते बँकेत नाही का, बँकेत पण नाही, पप्पांना फसवलं ना. पप्पांना कसं सांगितलं बँकेत आहे. आणि ते होते पतपेढी नाही का आपली साधी बघा, पतपेढी असते बघा, ती कधी पण बंद पडू शकते, त्याच्यामध्ये ते होते. आणि त्याच्यामध्ये पण होते तर ते असं शिपाईचं वगैरे करत असतील.
म्हणजे तुम्हाला पूर्णपणे फसवलं होतं ते. हा म्हणजे फसवलंच, आम्हाला माहितीच नाही. आणि नंतर मग लग्न झाल्यानंतर मला खूप टौचार करायचा. म्हणजे माझ्या लग्नामध्ये भांडणं पण झालेली. त्यांच्याच गावातल्या लोकांनी माझ्या लग्नामध्ये नाही का गाडी चोरली. असं मोठा सरपंच नसतो का, त्याची गाडी चोरली. आणि तिथं मग ना माझ्या लग्नामध्ये मला काही एवढं आठवत नाही, म्हणजे आठवतं पण एवढं माहीत नाही ना तिकडे लग्नात काय झालं. नंतर माझं लग्न झाल्यानंतर माझ्या आईने त्यांनी सांगितलं, तुझ्या लग्नात गाडी चोरीला गेलेली, तुझ्या लोकांच्याच इकडनं त्या लोकांनी घेऊन गेले म्हणे, असं तसं. मग म्हणजे माझ्या पप्पांच्या गावामध्ये पोलीस स्टेशन आहे. बरं बरं. हां हां. आणि मग त्या पोलीस स्टेशनमध्ये ह्या माणसांना जमा केलेलं नाही का, म्हणजे नेलेलं. मग त्यांना बोलले की तुम्ही गाडी घेऊन गेले. ती विचारले की तुम्ही कोणाचं आहे का, तुम्ही का चोरी केली, असं तसं. मग त्या लोकांचं कसं नाव खराब झालं ना, हो. माझ्या सासरच्या इकडच्या लोकांचं. हां ना. असं झालं. आणि मग खूप खूप म्हणजे खूप मग तिकडनं भांडणं झाली. त्याच्यानंतर माझ्या आत्याचा मुलगा मला बोलला की तोंडात घास, म्हणजे मी सारतो बोलला. तर मी बोलली नको. आता त्या वेळेस कसं गोड गोड भरपूर होतं ना, हो. मग मी काही खाल्लं नाही. तर मग माझा नवरा बोलतो, तेव्हा तर ओळख पण नव्हती, काहीच नाही. माझा नवरा त्याला बोलतो की तुम्ही ती नाही बोलत तर तुम्ही कशाला घालता म्हणे घास. तर माझा आत्याचा मुलगा काय बोलतो, ती माझी बायको आहे. आणि असं म्हणजे असा बोलला तो. चेष्टेमध्ये म्हणजे बोलले असं. हां. हो. आणि तो पिलेला होता ना. आता आत्यांचा मुलगा म्हणजे ते चेष्टा वगैरे करणारच. आता याने पण समजून घ्यायचं ना जरा. याने तेव्हापासून समजून नाही संशय घ्यायला घेतलं. लागले वाटतं मग त्यांनी. हो, तेव्हापासूनच. मग तेव्हापासून आणि परत मग घरी आल्यानंतर ना, मग 8 दिवस आपलं ते असतंच ना, इकडे या तिकडे जा. हां हां. मग त्याच्यानंतर ना आमच्या गावामध्ये कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमाला मला घेऊन गेले मिस्टर. आणि तिथे आता सगळ्या बायका बसलेल्या, माझी ओळख नाही, काही नाही. आणि ते खूप माझ्या पाठीमागे म्हणजे नजर देऊनच नाही का, ही कुठे जाते, काय करते. आता जिनी जमवलं ना, ती बाई तिथेच राहत होती. मग तिच्या इथं मी पाणी प्यायला गेले. आता त्यांच्या इथं जर समजा त्यांनी माझं जमवलं तर मी त्यांच्या इथंच पाणी प्यायला जाणार, कारण की ते ओळखीचे आहेत ना माझे. हो बरोबर आहे. हां. तर मी तिथे पाणी प्यायला गेले. मला बोलायला लागले घरी आल्यावरती, तू तिथे कशाला गेली, तू त्यांच्या इथलं पाणी का पेली, तुला कोणी तिकडे जायला सांगितलं. मग नंतर म्हणजे तिथे त्यांची संशयच वृत्ती होती प्रत्येक गोष्टीत. पण मला समजलं नाही ना ताई, मला हां, हां. समजलंच नाही. मी तसंच काढलं, म्हणजे तसंच आपल्या वडिलांनी एवढा खर्च केला, एवढं आपलं म्हणजे जेव्हा आपल्याला हळदीमध्ये जर समजा असं जर झालं असलं साखरपुड्यामध्ये, तर आपण तेव्हाच मोडून टाकलं असतं ना. मी म्हणजे माझ्या मनाला विचार केलेला. हो. आणि ते लग्न झाल्यावरती जवळजवळ मग मला नाही का 2008 मध्ये लग्न झालं. तर 2009 मध्ये लगेच मुलगा पण झाला. मुलगा झाला तरी पण तसाच त्रास. मी बोलली सुधरेल, नाही सुधारला. लग्न ते मुलगा झाल्यानंतर मग नंतर थोड्या दिवसांनी मला असं वाटलं सुधरेल. मी इकडे आली आईकडे तुम्ही वाट बघत डिलिव्हरीला. होता नवरा सुधरेल म्हणून. हो, पण काय- म्हणजे संशय नाही घेणार. आणि मी कशी ताई, मी खूप भोळी होते त्यावेळेस. म्हणजे आता मी घराच्या बाहेर पडली ना, तेव्हा मी आता जरा म्हणजे स्वामींचं मी करायला लागले, तर मला स्वामींनी शक्ती दिली. एकदम म्हणजे मी लय संकटात होते, मला संकटातून तारलं स्वामींनी. मग तुम्हाला ते स्वामींबद्दल तुम्हाला कुठून कळालं, म्हणजे कधी आलात तुम्ही स्वामी मग सेवेमध्ये? ना, आणि माझी मम्मी अशीच टेन्शन मध्ये ना, मम्मी इकडे आल्यानंतर मग मम्मीने ना असंच, मम्मीला पण लय त्रास माझ्या, म्हणजे आमचा मुलांचा. टेन्शनच आलं असणार. हां. हा, मुलांचा लय त्रास. मग माझ्या मुलीला असं म्हणजे हे केलं एवढं चांगलं, तरी पण त्या म्हणजे असं वाटलंच ना तिला. बरोबर आहे, आणि आई मग आहेच शेवटी ते. हो. आणि मग आईने काय केलं, युट्यूबला बघितलं. मग प्रदीप दादांचा व्हिडिओ बघितला आईने माझ्या. बरं. मग आई मला म्हणजे बारक्या भावाला बोलली की म्हणे अक्षय मला घेऊन चल ना तिकडे. तर तो बोलला कुठे जायचं, तर म्हणे नाशिकला आहे. मग ऐकून असेल बघा तुम्ही ताई, प्रदीप हो माहित आहे दादांचं मला. मठ. हो हो. आणि नाशिकला आहे. हो, नाशिकला आहे. मग आम्ही दोघी जणी गेलो, मम्मी आणि मी गेली. गेल्यानंतर माझा मोठा मुलगा पण होता. मग आम्ही गेलो. मग तिथे आम्हाला त्या आवारामध्ये जातानाच म्हणजे आम्हाला नाही का, म्हणजे असं ओढल्यासारखं झालं. म्हणजे स्वामी मी आता तुम्हाला सांगते ना, तर माझ्या अंगाला पूर्ण शहारा येतात. ते असं म्हणतात की ते मठात गेल्यावर तुमचे 70% तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. सॉल्व्ह झाले म्हणजे ना, पूर्ण म्हणजे आम्हाला बाबांनी खेचलंच आतमध्ये. आणि मग ना माझ्या मम्मीला ना म्हणजे असं एकदम वेगळंच वाटलं. आणि मग म्हणे आम्ही तिथून ना निघणार होतो ताई. आम्ही निघणार होतो, दर्शन घेणार होतो आणि निघणार होतो.
मग आम्ही काय केलं, खूप अंधार पडला आणि मग तिथले ना ताई दादा काय बोलले की आता तुम्ही जाऊ नका, इकडनं गाड्या नाहीये असं तसं, मग तुम्ही इथे राहा बोलले, राहण्याची वगैरे खाण्याची वगैरे सोय आहे बोलले. हो. मग आम्ही काय केलं, कपडे वगैरे तर नेलेलेच होते आम्ही 3 दिवसाचे, म्हणजे 2-3 दिवसाचे. मग आम्ही राहिलो तिथं. मग आम्हाला ना बरं वाटलं तिथे. म्हणजे टेन्शन होतं ना ताई, जे टेन्शन होतं ना ते सगळं तिथं गेलं. हो, म्हणजे एकदम बरं वाटलं. हां. आणि नंतर मग स्वामींनीच तुम्हाला दादांचं बोलून घेतलं तिथं. बोलून घेतलं. हो. हो. आणि मग एकदम म्हणजे बरं वाटलं. मग दादांनी आम्हाला दादा भेटले. मग दादांनी आम्हाला सेवा दिली. मग ती सेवा आम्ही घरी आल्यानंतर मग मी ती करायला लागली. तर मला त्या दादांनी नाही का बरंचसं म्हणजे त्यावेळेसच मला दिलेलं त्यांनी. ते आपलं ताई ताई एक देवाचं मिनिट ठेवायला. प्लीज. हां, बोला. मी अडवतेय तुम्हाला. म्हणजे हां, तुम्ही बोला. जे सेवा केली ते तुम्ही सांगू शकता का काय काय सेवा दिली होती? म्हणजे दादाने मला तुमच्यासारखे जर कोणी अडकले असतील असं द्विधा मनस्थितीमध्ये, हां, म्हणजे हे हां. रेकॉर्डिंग थ्रू आपण त्यांना कळवण्यात येतील असे. तुम्हाला काय सेवा दिली होती? मला सेवा काय दिलेली दादाने, हां. माझा मुलगा नाही का, मी मुलाविषयी पण मांडलेला ना विषय. हां, सकाळी हां. उठत नसायचा. मग दादांनी सेवा दिलेली की रुईचं आहे ना, झाड. हां. रुईची फुलं, हां. रुईची माळ आहे ना, हां, हां. ती माळ जपायला सांगितलेली त्यांनी. बरं, बरं. हां. व्हायला सांगितलेले. आणि परत गणेशांची सेवा करायला दिलेली मुलाविषयी. आणि बरं, बरं. माझ्याविषयी नाही का, मला गुरुचरित्र पारायण वाचायला सांगितलं. माझ्या मिस्टरांचं मी सांगितलेलं ना, हां, हां. तर बरं. मी दादांना सगळं सांगितलं की दादा असं असं झालं. म्हणजे दादाजवळ मी रडली पण. बरं. मग दादा बोलले, तू आता रडायचं नाही बोलले, तुझा भाऊ इथं बसलेला आहे, म्हणजे असं दादा बोलले. धीर मग दिले मला एकदम. हां. हो. आणि मला म्हणजे मला आशीर्वाद पण दिला त्यांनी. मग तू आता रडू नकोस, तुझा हा भाऊ इथे आहे आणि तुला काही पण अडचण येऊ दे, तुझा भाऊ हा पूर्ण करणार म्हणे. आणि मग नंतर मी दुसऱ्यांदा गेली ना, त्यावेळेस मुलांना घेऊन गेलेली. मग म्हणे हा बघ हा मामा आहे, मी मामा आहे म्हणे, मला मामा म्हणायचं. म्हणजे असं मुलांना बोललेले. आणि त्यांच्या डोक्यावर पण हो. मग ती सेवा मी गुरुचरित्र ताई केलं ना, मला 7 दिवसाचं करायला सांगितलेलं. मग मी 7 दिवसाचं गुरुचरित्र मी घरीच केलेलं. मी चटाईवरती झोपायची 7 दिवस. हां ताई. मी परत मी जे अन्न ना म्हणजे जे अन्न आपल्याला म्हणजे खायचं ना, मग मी भाजी आणि चपाती. म्हणजे रोज 7 दिवस एकच मी अन्न भाजी. खायचं. एकच अन्न. हो. चटईवर एकच झोपायचं. अन्न. भात वगैरे काहीच नाही खाल्ला मी. कांद्याचं भाजी पण नाही खाल्ली. म्हणजे कांदा टाकलेला आहे ना, ते नाही खाल्लं. मला इतका फरक पडला ना ताई. मी पहिल्याच पारायणाच्या वेळेस ना एवढी घाबरलेली ना, खिडक्या वगैरे वाजायच्या. आणि घरात मी एकटीच ना. बरं. आणि मला खूप भीती वाटायची. पण तसंच मी ना पारायण केलं. आणि मग नंतर मग ना झालं माझं 7 दिवसाचं पारायण झालं. मला 7 दिवसात नाही, पण मला 2 दिवसामध्ये नाही का प्रचिती मिळाली प्रदीप दादाकडं. हो. खूप प्रचिती मिळाली मला. आणि मग मला ना असं म्हणजे पैशाची अडचण यायचीच. खूप अडचण यायची मला. आणि मग मी ना असं म्हणजे मला नंतर मग ते स्वामींनी वडल्यासारखं झालं ना. म्हणजे मला आतापर्यंत आहे ना ताई, मी वेगळी राहते. मम्मीमध्ये पण राहत नाही. मी वेगळी राहते. मला 4,500 रुपये भाडं आहे. आणि मी नोकरी पण करते. मी ट्रॅफिकमध्ये करते. बरं. आता तुम्ही सुखात आहात, म्हणजे काही टेन्शन नाही. आता मी सुखात म्हणजे आता तो तिकडे आहे, तो फोन करतो, मला मुलांना भेटायचं आहे, हे करायचंय ते. पण मला कसं माझ्या आईनी म्हणजे कसं असं वळण म्हणजे हे नाही केलं की बाबा तू हे कर आणि त्याला नको पोरांना भेटून देऊ. काही आया कशा मुलांना भेटून देत नाही का, नातवांना भेटून देत नाही. तसं मी नाही तसं केलं. तुझी मुलं आहेत ना, तू येऊन बिनधास्त भेटून जा, नाही का असं. पैसे वगैरे काहीच देत नाही ताई तो मला, काहीच नाही. आतापर्यंत मी हे करत आले ना माझ्या हिमतीवर. आणि माझी मम्मीचे कष्ट म्हणजे माझी मम्मी मला थोडंफार पुरवते असं. म्हणजे मम्मीमुळे मी राहते. हो, व्यवस्थित चालू आहे. म्हणजे खूप मला आता ना एवढं बरं वाटतंय ना. आणि स्वामींनी खूपच मला हे केलं. स्वामींनी त्या संकटातून तुम्हाला पूर्णपणे बाहेर काढलं. आणि भरपूर संकटामध्ये नाही का मी अडकलेली. तर मला स्वामींनी बाहेर काढलं. खूप संकट आली त्यावेळेस. आपण म्हणतो ना चांगल्या माणसांनाच संकट येतात. ते ज्याच्या झेलायची ताकद असते ना, त्यालाच ते संकट येतात. बरोबर आहे की नाही? हो. खूप छान अनुभव आहे ताई. आता मुलांना पण खूप छान शिकवा तुम्ही. हो ताई. हो. आणि तुमचे आशीर्वाद आहेत. गुरुचरित्र पारायण तुम्ही एकदाच केलं का ताई?
म्हणजे नाही एक ना, वेळा गुरुच्या सांगितलं होतं का? नाही नाही नाही. मी दरवेळेस दादाकडे जायचे ना नाशिकला. मी हा, आता हा. एवढ्याच 2-3 महिन्यात 1 महिन्यात गेली नाही. हा. नाहीतर मी दर महिन्यात गेली ना तर हा. दादा मला म्हणजे सांगायचेच की ते त्यांचं ते असलं ना, हा, आपलं हा. दरबार असलं ना की त्यावेळेसच मला दादा भेटायचे. हा, हा. त्याच्यानंतर मला काही दादा भेटत नसायचे. आणि मग ते आपलं हे असलं ना, दरबार असला की मी तेव्हा जायचे तर दादा मग 3 दिवसाचं पारायण सांगितलं बरं. करायला. हो. हम्म. पण पारायणचं आपलं कसं गुरुचरित्राचं मग नाही सांगितलं तरी मी करते ताई. बरं. कारण की ते करायला काय आपल्याला हे नाही. आपल्याला जेव्हा टाइम भेटतो ना तसं मी करते. मला टाइम भेटतो तर मी तशी करते. आणि ती कशी आता ओढ लागली ना स्वामींची. हो, हो. तर मी ते एक नाही केलं दिवस तर हां. मी म्हणजे ओढ लागली स्वामींची तर ना मी सांगते काय, मी म्हणजे असं वाटतच नाही की स्वामींना म्हणजे मी विसरतच नाही. मी काही ना काही सेवा चालूच आहे माझी. ते काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आपल्याला जर आपण सेवाच नाही केली केलं तर. ना, हां. हो, नाही केलं ना तर मग सेवा जर नाही केली तर मग चुकल्यासारखं वाटतं. हां. मग कामावरती नाही का मग आणि मला दादांनी ना तुम्हाला सांगू ताई, मला रुद्राक्ष दिलेलं आहे गळ्यात घालायला. तर बरं. आम्ही ज्यावेळेस गेलो ना दादांकडे, तुम्हाला हे पण सांगते, हं. आम्ही ज्यावेळेस गेलो ना, मी आधी मटण म्हणजे मांस मच्छी हां, वगैरे मांसाहारी खात खायची. होता. हां, हां. हो, हो, खायची. आणि जेव्हा दादांकडे गेली ना आम्ही पहिल्यांदाच, तर हं. आम्ही गेल्यानंतर ना आम्हाला म्हणजे तिकडनं आल्यानंतर ना माझं 2-3 दिवस म्हणजे 2-3 दिवस काही वाटलं नाही. आणि हं. त्याच्यानंतर नाही का 8-10 दिवसांनी आमचं ते खायचं म्हणजे इच्छाच नाही राहिली. हां, हां. आपापच म्हणजे सुटलं. जेव्हा नॉनव्हेज मला खायचं दादांनी आपोआप सुटलं. हो, हो. आणि दादांनी सेवा दिली ना, त्याच्यानंतर म्हणजे इच्छाच नाही झाली, की ते खावंसं म्हणून नॉनव्हेज वगैरे. अंडी वगैरे चांगली सगळं गोष्ट आहे. म्हणजे हो, म्हणजे हं. खातच नाही. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ना दादा म्हणजे मी जेव्हा गेली ना, तेव्हा दादांनी मला रुद्राक्ष दिलं गळ्यात घालायला. बरं. पाचमुखी. पाचमुखी गळ्यात घालायला दिलेले. तर आता इच्छा पण होत नाही. किती पण समोर माझ्या पुढे ना कालवण हो. आणून म्हणजे एकदम भारी भारी आयटम आणून तरी पण माझ्या तोंडाला पाणी येत नाही का काही नाही का काहीच नाही. खूप म्हणजे खूप स्वामींचं खरंच ज्यांनी करावं ना, जे करत नाही ना त्यांनी खरंच करावं स्वामींचं. तेच की म्हणूनच तुम्हाला विचारले. तुमचं उदाहरण एक म्हणजे बाकीचे जे स्त्री आहेत ते असं अडकलेले आहेत मधल्यामध्ये. अच्छा, त्याच्यासाठी अच्छा. फार उपयोगी पडतील. आणि प्रदीप दादांकडे पण जाऊन येतील कदाचित. प्रदीप दादा आहे बघा. प्रदीप हो. दादा कधी पैसे घेत नाही. हो. जेवण वगैरे फुकट आहे. राहण्याचे पण फुकट आहे. हां, सगळं हां. त्यांच्या म्हणजे आम्ही गेलो तर आमच्याकडनं म्हणजे ₹1 सुद्धा घेतला नाही त्यांनी. हो. आणि मला असं वाटत होतं की मला जेवढे अनुभव आले ना, मला खूपच अनुभव आले ताई. पण ते कसं आठवायला वेळ लागतो ना. हो. खूप अनुभव आले मला. हं. आणि दादांचा पण इथला अनुभव आला ना मला, असं वाटतं दादांना पण म्हणजे जाऊन तिथे सांगावं माझा अनुभव, की मला असा-असा अनुभव आला. हो. पण ते प्रदीप कसं माहिती दादांचे आहे का? आणि केंद्रे दादा पण आहेत. ते सगळ्यांचे खूप उपकार आहेत. खूप हो. खूप जणांच्या हो. सेवेकरींवर. हो, हो, हो. हं. त्यांची सेवा एकदम इफेक्टिव्ह आहे. हो, खूपच कडक आहे पण. हो. खूप कडक आहे. धन्यवाद हां ताई. हां, हां. धन्यवाद श्री ताई हां. स्वामी समर्थ श्री ताई. हो, स्वामी हो. समर्थ. हां, हो, हां. हो. धन्यवाद ताई. धन्यवाद.